आणि आता महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते। थलपती विजय यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला आहे। सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठण्यात थलपती विजय यांना यश आलंय। तर VCK या पक्षाच्या थलपती विजय यांना 2 आमदारांनी पाठिंबा दिलाय। त्यामुळे 118 चा बहुमताचा आकडा गाठण्यात त्यांना यश आलेलं आहे। लवकरच विजय राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, आपण पाहिलं याआधी 2 वेळा विजय यांनी राज्यपालांची भेट घेतली होती, मात्र त्यांना खाली हात परतावं लागलं होतं। नवीन अपडेटनुसार आता त्यांना हा बहुमताचा आकडा गाठण्यात यश आलेलं आहे। काय अधिक माहिती? रीता घडामोडी ह्या तामिळनाडूमध्ये घडत होत्या आज, परंतु या सगळ्या गोष्टींवरती आता पडदा पडलेला आहे। आज विजय यांनी VCKच्या अध्यक्षांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली। त्याच्यानंतर आज VCKनं TVKला विनाशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे विजयचा जो आकडा आहे थलपती विजयचा तो 118च्या जवळपास गेला। एकूणच बहुमताचा आकडा स्थापन करण्यासाठी 118चा आकडा लागतो, तो आता विजयकडे आहे। त्यामुळे विजय थलपती यांचं सरकार बनण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे। सूत्रांनी जी माहिती दिली आहे, आज रात्रीच विजय थलपती पुन्हा राज्यपालांची ही 4थ्यांदा भेट घेतील आणि त्याच्यानंतर सरकार जे समर्थनांचं पत्र आहे ते सगळं घेऊन त्यांच्याकडे पोहोचतील आणि कदाचित उद्या शपथविधी होण्याची शक्यताही वर्तवली जाते। या शपथविधीला राहुल गांधी सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे। आज शपथविधी होण्याची पूर्णपणे तयारी ही TVKने केली होती, परंतु ते काही होऊ शकलं नाही। परंतु आता उद्या होईल अशी एक अपेक्षा बाळगली जाते आणि या सगळ्या शपथविधीला काँग्रेसचे अध्यक्ष असतील राहुल गांधी हे उपस्थित राहतील। काँग्रेसचे विरोधी पक्षनेते लोकसभेतले आहेत ते तिथे उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तवली जाते। एकूणच तमिळनाडूमध्ये विजय थलपतीचा सरकारचा मार्ग हा मोकळा झाल्याची माहिती तुर्तास मिळते। नक्कीच धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय VCKने आता TVKला पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे विजय यांना 118चा बहुमताचा आकडा गाठण्यात यश आलेलं आहे। त्यामुळे उद्या आता त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे।